सरगम सरगम तुझ्याच साठी, सरगम तुझ्याच साठी, गीते तुझ्याच साठी, सरगम तुझ्याच साठी, गीते तुझ्याच साठी, गातो गझल मराठी, गातो गझल मराठी, प्रिय तुझ्याच साठी, सरगम तुझ्याच साठी, सरगम तुझ्याच साठी, गीते तुझ्याच साठी, गातो गझल मराठी, प्रिय तुझ्याच साठी, सरगम तुझ्याच साठी, सरगम सोसून गायले मी, गाऊन सोसले मी, सोसून गायले मी, गाऊन सोसले मी, आयुष्य जाळले मी, आयुष्य जाळले मी, प्रिय तुझ्याच साठी, सरगम तुझ्याच साठी, सरगम तुझ्याच साठी, गीते तुझ्याच साठी, गातो गझल मराठी, गातो गझल मराठी, प्रिय तुझ्याच साठी, सरगम 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 सरगम. रसिको नमस्कार. कविता जगणारी माणसंच्या आजच्या नवीन भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या नवीन भागामध्ये एक असे पाहुणे आपल्या भेटीस घेऊन आलेलो आहे की ज्यांचा जीवन प्रवास हा यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी या छोट्याशा गावापासून चालू झालेला होता. संगीत शिक्षक म्हणून ज्यांनी आपला जीवन प्रवास सुरू केला आणि बघता बघता तो गझल गंधर्व, गझल गायक म्हणजे आद्य मराठी गझल गायक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि ज्यांना शान ए गझल हा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे, असे आजचे प्रमुख पाहुणे म्हणजे सुधाकरजी कदम सर. सर मनपूर्वक स्वागत आपलं आजच्या भागामध्ये. मला खूप आनंद होतो एकतर की एक आद्य मराठी गझल गायक म्हणून तुमची संबंध महाराष्ट्राला ओळख आहे आणि तिथून तुम्ही आज आमच्या या मुलाखतीचा भाग होताय, याचा आनंद हा विलक्षण आहे आणि तुमचा जीवन प्रवास आम्हाला उलगडायला आज संधी मिळणार आहे. तर मला सुरुवातीलाच विचारायला आवडेल की यवतमाळपासून सुरू झालेला एका छोट्याशा खेडेगावातून तुमचा प्रवास तो इथपर्यंत कसा आला हे तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल. माझ्या या सगळ्या प्रवासात 4 टप्पे पडतात. अच्छा. पहिला टप्पा आहे मूळ गाव आमचं दोनोडा म्हणून, म्हणजे कदमांचंच गाव आहे ते. एक 400-500 घरांचं, म्हणजे आम्ही मूळ दोनोडकर म्हणून ओळखला जातो. म्हणजे कदम लावण्यापेक्षा म्हणजे वडिलांना पांडुरंग पाटील दोनोडकर
असं. आणि वडील आमचे वारकरी संप्रदायाचे गायक. वा. तर लहानपणापासून ते कदाचित भिनत गेलं असेल. हो. म्हणजे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, हो. हे आमचे आजोबा पण गुणगुणायचे सकाळी उठलं की सुरू. बरोबर. तर तो एक 10 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे 4थ्या वर्गापर्यंत मी त्या गावात होतो. बरं. तिथे असं काही सांगण्यासारखं त्या म्हणजे ते वयच कोवळं असतं, हो. ते सांगण्यासारखं असं काही नाही. परंतु गाणे ऐकण्यासाठी आम्ही गावाच्या जे पाटील होते त्यांच्याकडे फक्त एकच रेडिओ होता गावात आमच्या. बरं. आणि त्या काळात एरियल लागायचं रेडिओला. हो हो हो. मग तिथे जाऊन बसलं सकाळी की थोडंसं ऐकायला मिळायचं. हे किती सालचं असेल? हे असेल 1949, 50, 51, 52, 53, 54ची गोष्ट आहे. बरं. म्हणजे थोडंसं कळायला लागलं. स्वातंत्र्योत्तर. 49चा जन्म आहे माझा. हो. एक 5-6 वर्षाचा असेल तेव्हा मी. पण तेव्हा आवडायचं मला गाणं ऐकणे. का ते मला कळत नाही. कधी कधी तर असं व्हायचं की गाणं ऐकता ऐकता एकदम डोळ्यात पाणी पण यायचं. म्हणजे नकळत सगळं. नंतर मग 5व्या वर्गामध्ये यवतमाळला आलो. वडील यवतमाळला सर्व्हिस करायचे. आणि आल्याबरोबर त्यांनी दादा पांडे म्हणून एक तबला वादक यवतमाळचे शिक्षक, त्यांच्याकडे मला सोपवलं. म्हणजे माझी सुरुवात तबला वादनाची झाली. त्यांनी कदाचित ते ओळखलेलं असेल की तुमच्यामध्ये ते गुण दिसत आहेत. नाही का ते तर लक्षात नाही आलं माझ्या. पण वडिलांच्या कुठेतरी गुंतवायचं. इतर बाबीत गुंतवण्यापेक्षा शाळा तबला आणि वडील हार्मोनियम सुंदर वाजवायचे. त्याच्यामुळे मग त्यांनी पण असं सारेगम पधनीचं वगैरे मला सांगितलं. ते पण घोटायचं मी. 4 वर्ष तबला शिक्षण झाल्यानंतर म्हणजे 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9व्या वर्गामध्ये ज्या शाळेत मी शिक्षण घेत होतो त्या शाळेमध्ये संगीत विषय होता. बरं. आणि तिथे एक असलीकर म्हणून शिक्षक होते. वडिलांचं त्यांचं चांगलंच होतं. त्यांनी मला मग संगीत विषय घ्यायला लावला. आर्ट्स घ्यायचं, त्याच्यामध्ये संगीत हा विषय ठेवायचा. तिथनं मग गाणं शिकायला सुरुवात झाली. तबला झाला, तिथनं गाणं. बरोबर. आणि सोबत हार्मोनियमचा हात तयार होतच होता प्रॅक्टिसमुळे. बरोबर. 16व्या वर्षी आम्ही ऑर्केस्ट्रा सुरू केला. वा. वयाच्या 16व्या वर्षी. आणि त्याच्यामध्ये मी सुरुवातीला हार्मोनियम वाजवायचं. नंतर अकॉर्डियन वगैरे आलं. ते पण खूप रियाज करून आत्मसात केलं ते. कारण शिकवणार असं कोणीच नव्हतं. अकॉर्डियन शिकवणार म्हणजे विदर्भामध्ये अकॉर्डियन वाजवणारच नव्हते. बरोबर. मेंडोलिन एक वाद्य असं आहे की जे पहिल्यांदा तर मला असं वाटलं म्हणजे हे आपल्याला जमणारच नाही कधी. पण त्याच्यावर सुद्धा हात फिरून पाहिला, हळूहळू ते पण जमायला लागलं. ऑर्केस्ट्राच्या काळामध्ये खूप काही शिकायला मिळालं मला. एकतर त्या काळात टेप रेकॉर्डर्स नव्हते. म्हणजे गावात फक्त 1-2 व्यक्ती होते की ज्यांच्याकडे टेप रेकॉर्डर होते. म्हणजे खूप श्रीमंत मोठी माणसं. त्याच्या आम्हाला जे म्युझिक मधलं घ्यायचं, जसं तर होटो मी ऐसी बात गाणं समजा ऑर्केस्ट्रामध्ये घ्यायचं आहे, मग काय करायचं, मग रेडिओ लावून बसायचं. बरं. हां. आणि मग दिवसभरात जेव्हा लागेल तेव्हा त्यातला जेवढा पीस डोक्यात येईल तेवढाच पीस ठेवायचा डोक्यात आणि त्याची प्रॅक्टिस करायची. असं महिनाभर चालायचं. तेव्हा कुठे ते एका गाण्याचं म्युझिक कंप्लीट व्हायचं. ते अशी म्हणजे फारच वेगळं हे होतं ते. पण त्याचा एक फायदा हा झाला की मेमरी म्हणजे कुठेतरी अनकॉन्शियस माइंडमध्ये बसत गेलं आणि पाठांतर पण त्याचं चांगलं पाठांतर होत गेलं. एक तर किस्सा असा ऑर्केस्ट्रामधला म्हणजे सांगायला हरकत नाही मला, ऐकायला आवडेल. मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया एक गाणं होतं. हो. चित्रपट आठवत नाही मला, राजेश खन्नाचा चित्रपट असेल तो. बरोबर. त्याच्यामध्ये सगळं त्या गाण्याचं म्युझिक क्लोरनेटवर आहे. आता क्लोरनेट वादक फक्त यवतमाळात बँडवाल्याकडे होते. बाकी ऑर्केस्ट्रामध्ये क्लोरनेट वापरण्याचा प्रश्नच नाही. मग गाणं घ्यायचं ठरल्यावर मग विचार केला की आता काय करायचं आपण.
क्लोरनेटवाला तर पाहिजेच. मग सगळ्या बँड पार्ट्या आम्ही धुंडावून काढल्या आणि एक निवडला आम्ही त्यातला चांगला वाजवणारा. प्रॅक्टिस झाली, सगळं झालं आणि पहिलाच गणेशोत्सवातला कार्यक्रम होता. हो. एक 4थ्या 5व्या नंबरवर काहीतरी हे गाणं घेतलं. सुरुवात मी अकॉर्डियनवर केली, गाणाऱ्याने गाणं सुरू केलं. मधला पीस होता याचा, आणि मग तो तिथे थांबला, तो क्लोनाटवाला. हो. एकदम पीस सुरूच नाही झाला त्याचा. तर आमचा जो शंकर बडे म्हणून अनाऊन्सर होता, तर त्यांनी त्याला मागून धक्का दिला. धक्का दिल्यावर जसा पाय पुढे पडला तसं त्याचं ते चालू पीस सुरू झाला. त्याला गाणं वगैरे झालं व्यवस्थित. म्हणजे नंतर मग आमच्या रूममध्ये आल्यावर मी चिडलो खूप त्याच्यावर. अच्छा. म्हणजे काय प्रकार आहे. मग तो आमचा शंकर बडेच म्हणाला की म्हणे चिडू नको तू, ते पडिले वळणं इंद्रिया सकळत असं आहे, चालत वाजवण्याची प्रॅक्टिस आहे म्हणजे त्याला, त्याच्यामुळे तो तसंच करणार. मी म्हटलं बाबा हे असं काही प्रकरण नको आहे आपल्याला, ते गाणं नाही घेऊ आपण. ते असे ऑर्केस्ट्रामधले पण अनेक किस्से आहेत. ऑर्केस्ट्राच्या काळामध्येच कंपोज करण्याची पण मला सवय लागली. त्याच्या अगोदर काय करायचं, मी पार्ट टाईम जॉब करायचं. म्हणजे 9वी 10वीत असताना. काय सांगता, म्हणजे त्यावेळेसच तुम्ही नोकरी करत करत हे करत होता? पण आमची परिस्थिती अतिशय वाईट होती, घरची परिस्थिती. आणि ते आज जसं आपण मुलांना देतो पैसे खर्चायला वगैरे, म्हणजे त्यांची तसं तो प्रकार तर नव्हताच. म्हणजे वडिलांना काही मागणे नाहीच. बरोबर. त्याच्यामुळे मग असंच जॉब पार्ट टाईम कुठे मिळाला, एखाद्या शिशुविहारामध्ये. बरोबर. मग तिथे कविता शिकवायच्या. बरं. मी यवन तेवढंच नाही आहे, तिथे हनुमान मंदिर आहे ज्याला संकटमोचन मंदिर म्हणतात. आम्ही शनिवारी रुईच्या फुलाचे हार तयार करायचे आणि तिथे विकायचं. बरं. असं सुरू होतं ते. ऑर्केस्ट्रा साधारण किती लोकांनी मिळून तुम्ही तो सुरू केलेला? सुरुवातीला आम्ही 4-5 जणच होतो. मी हार्मोनियम वाजवायचा, एक तबल्यावाला, गाणारे फार सुंदर होते 1-2 जण, एक बोंगो वाजवणारा. असे 4-5 जणातच आम्ही सुरू केला. बरोबर. म्हणजे हळूहळू रिस्पॉन्स चांगला मिळत गेला. मग एक वाद्य वाढत गेलं आमचं. बरोबर. बरोबर. तर 15व्या वर्षी मी पहिलं गाणं बसवलं, मी कंपोज केलं. 16व्या वर्षी, 15व्या नाही, 16व्या वर्षी. कुणी लिहिलेलं होतं ते? नाही आठवत. मग त्या काळात ती पण अक्कल नव्हती की आपण कवीचं नाव लिहून ठेवावं. बरोबर. ते गाणं वाचलं, चाल आली, आणि माझ्या बहुतेक चाली ह्या अशा आलेल्या आहेत. अच्छा. चाली बसवल्या नाही मी, आजही बसवत नाही मी. हे जेवढे आता सादर होईल चाली त्या सगळ्या आलेल्या आहेत. तर त्यातली ती चला आपण दोघे लहान होऊया, बालपणीचा काळ सुखाचा फिरून पाहूया, अशी एक सुंदर गीत होतं. त्याचं आम्ही ड्युएट केलं. एक मुलगा होता अविनाश जोशी म्हणून, छोटासा होता पण आवाज बारीक होता, म्हणजे लेडीज आवाज. तर आम्ही ड्युएट करून गायचं ते. त्याच्या 2 ओळी फक्त. नक्की. चल आपण दोघे लहान होऊया, चल आपण दोघे लहान होऊया, बालपणीचा काळ सुखाचा फिरून पाहूया, चल आपण दोघे लहान होऊया. हे माझ्या आयुष्यातलं पहिलं कंपोजिशन. वा. हे 16व्या वर्षी तुम्ही? 16व्या वर्षीचं. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही बरेच कंपोज करत गेलो. मी ऑर्केस्ट्रा मग किती वर्ष तुम्ही चालवलं? ऑर्केस्ट्रा 10 वर्ष, 1965 ते 1975. मग तिथे तुम्हाला कविता तिथे सापडली की नंतर? नाही, कविता तिथे नाही सापडली मला. तिथे फक्त म्हणजे एक तर गायक होतो मी आणि कंपोजर.
1972ला नोकरी लागली मला आर्णीला, ओके. संगीत शिक्षक संगीत म्हणून. शिक्षक म्हणून. बरोबर. विशारद झाल्याबरोबर तर तुम्हाला तर शिक्षक व्हायचं नव्हतं. नाही, शिक्षकच व्हायचं नव्हतं मला, म्हणजे संगीतच नाही, शिक्षकच व्हायचं नव्हतं. बरोबर. ती पण एक गंमत आहे. हा. शंकरबडे हा चांगला वऱ्हाडी कवी म्हणून प्रसिद्ध होता यवतमाळ, म्हणजे विदर्भातच, बरोबर. आणि नट होता चांगला तो. तर आम्ही दोघं मुंबईला चक्रा मारायचं. मग सगळे मुंबईकडे जिजवा, स्टुडिओचे म्हणा, HMVचे म्हणा, किंवा दूरदर्शनचे वगैरे वगैरे वगैरे. असंच एक वर्ष, म्हणजे 72चं असं मला वाटते, 1972चा किंवा 71चा उन्हाळा असं काहीतरी. आम्ही मुंबईत होतो आणि वडिलांचं पत्र आलं मला की तू ताबडतोब निघून ये, या शाळेचं तुला इंटरव्ह्यू कॉल आलेला आहे. वा. मला कळत नाही, म्हटलं इंटरव्ह्यू कॉल, मी अर्जच दिला नाही तर इंटरव्ह्यू कॉल कसा मला. पण वडिलांचं काही ते आपण टाळू शकत नाही ना. हो. वापस आलो. आल्यानंतर मग विचारलं त्यांना, मी म्हटलं हे कसं, मी अर्ज केलेला नाही. तर म्हणे मलाही माहिती नाही कसं काय ते. जेव्हा आमच्या मित्रमंडळीत बसलो तर एक सुभाष परुपटे म्हणून कवी मित्र होता आमचा, त्यांनी सहज ती जाहिरात पाहून अर्ज करून टाकला, खाली माझी सही करून टाकली, सुधाकर कदम. आणि नाईलाजानी जाणे भागच होतं. वडिलांनी म्हटल्यानंतर, आणि परिस्थिती नव्हतीच आमची तशी, म्हणजे आवश्यक होतं नोकरी करणं. पण एक असं वाटत होतं की आपल्यामध्ये रग आहे, आपण फुटपाथवर झोपू शकतो मुंबईत, काहीतरी करता येईल. पण बाबांचं म्हणणं काही नाही टाळू शकलो मी. आणि नोकरी करायची नव्हती म्हणून मी काय केलं, मग एक भगव्या रंगाचं शर्ट शिवलं मस्त असं लांब. आणि त्या काळात पूर्ण पण्याचा पायजामा असायचा, व्हाईट, एवढी मोठी बॉटम त्या पण्याची असायची, पायजाम्याची असायची, म्हणजे ती तसंच होतं. मी आपला हितभऱ्याचा बॉटमचा पायजामा शिवला, वर भगवा शर्ट घातला आणि इंटरव्ह्यूला गेलो मी. यासाठी की आपल्याला यांनी, म्हणजे ते हां, गाव ते छोटंसं, अशा प्रकारचा अवतार त्यांनी कधी पाहिला नसेल, पाहिला असेल तर महाराज वगैरे बुवा वगैरे पाहिले असतील. गेलो, इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला अध्यक्षांनी थांबवलं, पुन्हा 4 वाजता या म्हणे. म्हटलं ठीक आहे. 4 वाजता गेलो पुन्हा. तर तुम्ही गाऊन दाखवा म्हणे. पण त्यावेळी फक्त त्यांनी सर्टिफिकेट पाहिले, थोडीशी चौकशी केली वगैरे वगैरे. आता तिथे बेईमानी करता येत नाही ना. जेव्हा आपण गायला बसतो तेव्हा बेईमानी नाही करता येत. बरोबर. त्याच्यामुळे जे काही झालं ते खूप चांगलं झालं. आणि लगेच त्यांनी सांगितलं की शाळेत जा, ऑर्डर घ्या तुम्ही. वा. इतकं म्हणजे मला काही सुचेच ना काय करावं. शाळेत गेलो, मुख्याध्यापकांशी भेट झाली. मुख्याध्यापकांनी विचारलं मला का लग्न वगैरे झालं आहे का तुमचं. मग म्हटलं आता आहे आपल्याला चान्स टपोरीपणा करायचा. त्यांना असं फार म्हणजे छोकरी क्या नोकरी नाही तो छोकरी का मिलने वाली आहे वगैरे अशा टाईपचं उत्तर दिलं मी. म्हटलं हा आता हाकलते आपल्याला इथून. पण नाही, तसं काहीच झालं नाही. त्यांनी सांगितलं जा म्हणे तुम्ही ते ऑर्डर घेऊन घ्या म्हणे तुमची. आणि 31 वर्ष मग आर्णीत राहावं लागलं. बापरे. म्हणजे 31 वर्ष तुम्ही ती नोकरी केली. त्या नोकरीवर तुमचंच नाव लिहिलेलं होतं. पण एक झालं त्याचा, आर्डीच्या नोकरीचा फायदा खूप झाला. तिथे संगीत विद्यालय स्थापन केलं मी, परीक्षा केंद्र घेतलं, विविध स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मला त्रास झाला. बरोबर. गाव छोटं असल्यामुळे मला राहायला घर मिळत नव्हतं. आणि ते गावात तशी व्यवस्थाच नव्हती मुळात. अनेक वर्ष आम्ही अशी काढली की जे वन रूम किचन ज्याला म्हणतो आपण, झोपडपट्टीतलं वन रूम किचन, बरं पॉश नाही, अशा याच्यामध्ये राहिलो आम्ही. पण एक होतं की कवितांना चाली बसवण्याची तिथे मला जास्त हे झाली. त्याच्यामुळे झुला नावाचे मी 3 अल्बम केले. आणि ते महाराष्ट्रभर पोहोचले. कारण त्यावेळेस मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक.
अच्छा. संगीताचे दर्दी, हो. त्यांच्यामुळे ते पूर्ण तेही मला वाटतं विदर्भातलेच होते, पुसद, पुसदचे. बरोबर. यवतमाळ जिल्हा. हो. त्या चालीमुळे मला त्या कवितांच्या चालीचा फायदा एक झाला की सतत काही ना काहीतरी होत गेलं. बरं, त्या चाली बसवताना सुद्धा असं बसून नाही घेतले मी. म्हणजे वर्गात मूड लागला समजा, पोरं गोंधळ करतात आणि माझी चाल होते इकडे, हे एक म्हणजे वेगळंच मजा होती त्याच्यामध्ये. बरोबर. पण तसा एन्जॉय केलं मी आणि त्रासही खूप भोगला. म्हणजे शिवसेनेची स्थापना, म्हणजे राजकारण करणे, पत्रकार संघ, बर. म्हणजे ऊर्जा ज्या कामी लागायची पूर्ण, ती न लागता ह्या भलत्या कामात लागत होती. कारण तुम्ही आर्णी तालुक्याचे पत्रकार संघाचे संघाचा अध्यक्ष अध्यक्ष पण होतो. होता. हो. बरोबर. पत्रकार संघ स्थापन केला मी. अच्छा, म्हणजे तुम्ही स्थापन केलं. हां, शिवजयंती उत्सव समिती स्थापन केली. वा वा संगीत विद्यालय स्थापन केलं. वा. नंतर एकांकिका स्पर्धा पण घ्यायचा आम्ही, भावगीत स्पर्धा घ्यायचा, असं अनेक उपद्व्याप केले. पण ते गाव म्हणजे पूर्ण व्यापाऱ्यांचं गाव आहे, व्यापारी लोक आहेत सगळे. त्यांना असं कलई बिलेचं फार काही नव्हतं. पण एक होतं मग की माझ्या प्रामाणिकपणामुळे म्हणा किंवा थोडासा आरोगंट होतो मी, त्याच्यामुळे म्हणा, किंवा मी कोणाला भीत नव्हतो. तेच मी आता त्याच्यावरती बोलणारच होतो की तुमच्यातला एकतर कार्यकर्ता आणि तुमच्यातला कलाकार, या दोन्ही गोष्टी तुम्ही तिथे चांगल्या पद्धतीने हां, झाल्या त्या. आणि त्याच्यामुळे जमलं हे सगळं. स्पर्धा घ्यायच्या म्हणजे मला पैसे गोळा करावे लागायचे. ते पैसे गोळा व्हायचे, द्यायचे बरोबर सगळे. आणि त्याच्या मागचे कारण हेच होती की याच्याशी काही पंगा घेण्यात मजा नाही वगैरे असं कदाचित वाटत असेल लोकांना. आणि काही थोडेसे जिव्हाळ्याचे पण लोक होते. त्याच्यामुळे हे सगळे उपक्रम मी राबवू शकलो. तर गंमत कशी झाली की ऑर्केस्ट्रा सुटल्यानंतर 75 काय करावं, तो एक कारण जॉब करून ऑर्केस्ट्रा 4-5 वर्ष चालून पाहिलं आम्ही, पण भयानक त्रास व्हायचा. म्हणजे रात्री जागरणं, नंतर शाळा, पुन्हा बरं हे कसं राहायचं, आमचं 10-10 दिवस कंटिन्युअस कार्यक्रम राहायचे ना. बरोबर. आणि त्यात एकच कार्यक्रम नाही, एकदा तर एका रात्री 3 कार्यक्रम झाले. यवतमाळात 2 आणि नेर नावाचं गाव आहे, तर सकाळी सकाळी विसर्जनाच्या वेळी 3रा कार्यक्रम. मग ते प्रवास कसा करायचा मग हा सगळा प्रवास? गाडी तेव्हा एक कॉलेजची एक गाडी होती. अच्छा. मोठी बस. बर. त्या काळात ते खेकडा छाप गाड्या होत्या. हो हो हो. तर त्यातली एक बस त्यांनी घेतली होती विकत, ती आम्हाला भाड्याने द्यायची. ते वा. तर त्यांनी प्रवास करायचा. ते म्हणजे काय, त्याला सस्पेन्शन नाही वगैरे वगैरे. त्याच्यामुळे मग ऑर्केस्ट्रा बंद केला मी. काय करावं हा प्रश्न होता. आणि मला सरोद आवडायचं. मग असं सहज मिसेसला म्हटलं, सरोद सुरू करूया आपण, गाणं तर आहे सुरू. मग तिने त्या बांगड्या वगैरे मोडल्या लग्नातल्या, सरोद आणायला पैसे दिले आणि सरोद आणलं. शिकवायला कोणीच नाही. पुन्हा रेडिओ ऐकणे, टी व्हीवर पाहणे, पुस्तक, यातनं रियाज करणे. मग 8 तास काय आणि 10 तास काय, म्हणजे आमचा सगळा क्लास संपल्यानंतर आम्ही जेवण करून बसायचो. त्यावेळी शेखर सरोदे म्हणून एक तबलावादक होता, यवतमाळचाच, शेख दाऊद खासाहेबाचा शिष्य, उत्कृष्ट तबलावादक. माझ्यासोबत खूप कार्यक्रम केले त्यांनी. तो 1 वर्ष आर्णीला माझ्यासोबत तबलावादक म्हणून राहिला, तो तबला शिक्षक म्हणून. तर त्या वर्षभरात आम्ही भयंकर रियाज केला आणि नंतर प्रोग्राम पण व्हायला लागले. संतूरही आणलं मला वाटतं, हो, शाळेमध्ये संतूरही बोलवलं. मग संतूरची प्रॅक्टिस, सरोदची प्रॅक्टिस, हे असं युद्ध सुरू होतं. गाणं कंपोज करणे, हे वादन, आणि त्याच्यासोबत माझा जो क्लास चालायचा तो संध्याकाळी 4ला जो क्लास सुरू व्हायचा तर रात्री 8ला संपायचा. बापरे. ते परत 4 तास बैठक ती. आणि त्यातनं घेणे काहीच नाही, देणेच फक्त. तुम्हाला कविता लिखाणाची आवड कधी? खूप उशीर आहे त्याला. सुरुवातीला तर आमची जम्मत चालायची की म्हणजे मी काल सहाय्या गेलो समजून तिला एक अबला,
मी काल सहाय्या गेलो समजून तिला एक अबला, पण हाय तिच्या बापाने माझाच बडविला तबला. हे असे आमचे काहीतरी चालायचं आहे. विडंबनात्मक. विडंबन सुरेश भटांच्या तर अनेक गझलांचं विडंबन केलं आहे मी. अच्छा, आत्ताचा हा जो जीवन प्रवास आहे की अगदी तुम्ही ही आवड निर्माण झाली आणि आवड निर्माण झाल्यापासून संगीत विशारद शिक्षक ते अगदी तुम्हाला सापडलेली कविता, बरोबर. आता मग गझल सम्राट आपले सुरेश भट साहेब तिथेच येतोय आता. हा, तिथेच येतोय. तर त्यांची भेट कशी झाली सांगतो. तर हे जे सुरू होतं द्वंद्व, सरोद, संतूर, गाणं, कंपोजिशन, हे सुरू असताना त्या काळात जितेंद्र अभिषेकी वगैरे तिकडे कार्यक्रम झाले की आम्ही भेटायचो त्यांना, बरं. अभिषेकी फोनना. हो. तर त्यांनी मला एक सांगितलं की म्हणजे ते आता आहो जाओ करायचे, म्हणजे ती आमची लायकी नाही आहे, पण ते बोलायची त्यांची ती हे होती की म्हणे तुम्ही जे हे सगळं करताय, म्हणजे त्यांच्याशी मोकळं बोललो आम्ही की म्हटलं असं असं होत आहे, फार जमलिंग होत आहे डोक्यात, काय करावं मी. मग त्यांनी मला सांगितलं की म्हणे जर मराठी गझल हा प्रकार तुम्ही हाताळत आहात, तेच तुम्हाला नाव देईल, त्याच्यामुळे ते कंटिन्यू करा तुम्ही. हे बुवांचं हे झालं. दुसरे छोटा गंधर्व, आमच्या गुरुचे ते गुरु, त्याच्यामुळे यवतमाळ आले की गुरुजीकडे मुक्काम असायचा. मग ते आले की आम्ही पण तिथे जाऊन सगळं गोतावळा जमायचा, मग गाणी त्यांचं, गप्पा, सेवा. आणि हार्मोनियमचा हात चांगला असल्यामुळे ते विदर्भात आल्यानंतर जिथे कार्यक्रम असेल तिथे मला हार्मोनियमच्या साथीला घेऊन जायचे. तर असाच एक ब्रह्मपुरीला कार्यक्रम होता त्यांचा, मला वाटतं त्यांच्या आयुष्यातला शेवटचा कार्यक्रम होता. तर तिथे कार्यक्रमाच्या अगोदर तानपुरे लावून आपल्या थोडंसं गुणगुणत बसले ते, आणि त्यांनाही ते माहिती झालं होतं, म्हणजे गप्पांमध्ये किंवा मराठी गझल मी कंपोज करून गातो आहे म्हणजे कार्यक्रमामध्ये. आणि तेच जमलिंग जो होता ना, त्यावेळी कार्यक्रम करत म्हणजे बंद झाले होते असं नाही, पण माझे सोलो कार्यक्रम सुरू झाले होते. तर त्या सोलो कार्यक्रमामध्ये मी सरोद वाजवायचं 1 तास, नंतर माझ्या कंपोजिशन काही, आणि काही गुलाम अलीच्या वगैरे असं. तो सोलो कार्यक्रम म्हणजे तुमचा तो हाच का, अशी गावी मराठी गझल? नाही 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 नाही, अच्छा, माझा एकट्याचा कार्यक्रम, पण त्याच्यामध्ये सरोद वाजवायचं मी, बरं, काही गाणी घ्यायचं, माझ्या कंपोजिशन घ्यायचं, असं तो कार्यक्रम चालायचा. बरोबर. 2.5-3 तासाचा. तर ती जमलिंग यांनी बुवांमुळे कन्फर्म झालं की आपल्याला मराठी गझलच ठेवायची आहे. बरोबर. तर छोटा गंधर्वांचं सांगत होतो मी. तानपुरे लावले आणि त्यांना ते कळलं होतं की हे मराठी गझलमध्ये काहीतरी हातपाय मारतो आहे पोरगा. तर तेव्हा ते मला म्हणाले की तू बरकत अली खान साहेबांना ऐकलं आहे का? तर मी म्हटलं पाकिस्तान रेडिओवरून थोडं ऐकलं आहे मी तसं. आणखी 2-3 नावं सांगितले. तर म्हणाले तू काय काय ऐकलं? मी सांगितलं त्यांना काय काय. तर मग त्यांनी मला बरकत अली खानची गझल म्हणून दाखवली. म्हणजे मी तर हबकलो की मला क्लासिकल मग गाणारे माणसं, नाट्यगीतं गाणारे, आणि एवढं मोठं नाव, म्हणजे त्यांचा पण किती अभ्यास असेल त्यावरचा. ते ऐकल्यानंतर मग त्यांनी सांगितलं मला की म्हणे तुला मूर्छना माहिती आहे का? मी म्हटलं आम्ही विशारदच्या परीक्षेमध्ये शिकलो मूर्छना, की एका स्वरापासून दुसऱ्या स्वरापर्यंत क्रमाक्रमाने जाणे याला मूर्छना म्हणतात. ते इतकं सोपं नाही आहे म्हणाले ते मूर्छना. मग त्यांनी मला करून दाखवले एकेका स्वराची मूर्छना, ऋषभाची, गांधाराची, मध्यमाची, पंचमाची, दैवताची, निषादाची मूर्छना, ह्या अशा मूर्छना गाऊन दाखवल्या मला स्वतः. आणि त्यांच्या त्या याचा मला नंतर फायदा झाला. येत गेलं, पण ज्यावेळी त्याचं आपण काय म्हणतो डिसेक्शन करतो, आपण विचार करतो त्याच्यावर, मग कळतं की बाबा हे असं असं झालेलं आहे. कंपोज करताना नाही कळत, ते होऊन जातं, पण झाल्यानंतर मग जाणवतं. आणि सगळे मला विचारतात. मला एक प्रश्न आत्ता विचारला फेसबुकवर एका जणांनी की ही मूर्छना तुम्ही कशा कशा केल्या? मी त्याला स्पष्ट सांगितलं, म्हटलं मी त्या दृष्टीने झालेलंच नाही आहे हे. अच्छा, हे तुम्ही आता विचार करता त्याच्यावर, म्हणून तुम्हाला ते दिसतंय की ह्या मूर्छना
अशा अशा झालेल्या आहेत वगैरे वगैरे. तर ही छोट्या गंधर्वांची मेहरबानी. हा असेच सोलो कार्यक्रम करत असताना म्हणजे हे सरोदवादन वगैरे गाणे, विदर्भ साहित्य संघ म्हणून मोठी संस्था आहे नागपूरची, त्यांनी संगीत विभाग सुरू केला आणि त्याचं उद्घाटन माझ्या गाण्याने ठेवलं. वा. त्याच्यामध्ये हेच होतं, 1 तास सरोद वाजवला मी, देसराग, आणि नंतर मग गझल, आणि एक नंतर मग गुलाम अलीची गझल वगैरे, असं करून ते 2 तासाचा कार्यक्रम केला मी. आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते सुरेश भट. हे असेल 1980-1979ची गोष्ट आहे, 1979चीच गोष्ट आहे. मग तुम्ही सुरेश भट साहेबांना हो, त्याच्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं, एक मी ती शंकरबडींची एक गझल, आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही, आम्ही घरोघरी अन आम्हास गाव नाही, ही कंपोज केली होती मी ती, आणि ती त्या कार्यक्रमात सादर केली मी. ती तुम्हाला म्हणजे ऐकवतील, मयूर महाजन आहे ऐकवायला, तबल्याला किशोर आहे, तर ती तुम्ही ऐका अवश्य. आम्ही असे दिवाणे, आम्ही असे दिवाणे, आम्हास नाव नाही, आम्ही असे दिवाणे, आम्हास नाव नाही, आम्ही घरोघरी अन आम्ही घरोघरी अन आम्हास गाव नाही, आम्हास गाव नाही, आम्ही असे दिवाणे, आम्हास नाव नाही, आम्ही घरोघरी अन आम्हास गाव नाही, आम्हास गाव नाही, आम्ही असे दिवाणे. बेबंद पाखरांचे आहोत पंख आम्ही, बेबंद पाखरांचे आहोत पंख आम्ही, घरट्यात राहण्याचा, घरट्यात राहण्याचा आम्हा सराव नाही, घरट्यात राहण्याचा आम्हा सराव नाही, आम्ही घरोघरी अन आम्ही घरोघरी अन आम्हास गाव नाही, आम्हास गाव नाही, आम्ही असे दिवाणे, आम्हास गाव नाही, आम्ही असे दिवाणे. मित्रांनो, कविता जगणारी माणसाचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगाल. हा भाग जर तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून पाहत असाल
तर आपल्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो नक्की कराल. आणि हाच भाग जर तुम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. धन्यवाद.